तर नाशिकच्या मनमाडमध्ये 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला गेलाय। नराधम 64 वर्षीय बाबा भागवत विरोधात गुन्हा दाखल केलाय। दुकानामध्ये येणाऱ्या लहान मुलांसोबत अश्लील चाळे हा करायचा। आरोपींचं फुले चौकात लॉन्ड्रीचं दुकान आहे आणि या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे। लॉन्ड्रीवाला मनुष्य आहे, एज त्याचं 64 इयर्स आहे आणि तो लहान पोराबरोबर काही अश्लील कृत्य करणे आणि त्याच्यामध्ये त्या विकृतीचा आनंद घेणे अशा प्रकारची ती फिर्याद आहे। त्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल केला, घटनास्थळाला भेट दिली, त्याचा पंचनामा झालेला आहे। फॉरेन्सिकची टीम तिथे आलेली आहे, त्यांनी त्यांचे पुरावे वगैरे गोळा केलेले आहेत। त्याच्यामध्ये आरोपीला तत्काळ अटक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संतोष खताळ आपल्या सोबत जोडलेत। संतोष, नाशिकमध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित झालाय। 2 लहान मुलांवर, एका मुलीवर आणि एका मुलावरती अत्याचार करण्यात आलेला आहे। अधिक माहिती। अगदी बरोबर आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये चाललं काय असाच प्रश्न निर्माण होतोय, कारण मालेगाव नंतर डोंगराळ येथे ही घटना घडली, त्यानंतर आज मनमाडला देखील आज असाच प्रकार घडला आणि सटाण्यात देखील हाच प्रकार घडलाय। तर नाशिक जिल्ह्यात नेमकं चाललं काय असंच बनावं लागेल। मात्र नागरिकांच्या भरपूर प्रतिक्रिया ज्या आहे या संतप्त भावना झाल्या आहे। आज मनमाडमध्ये एका लॉन्ड्री दुकानदार आहे फुले चौकातील बाबा भागवत फुले, तर त्या ठिकाणी तो इस्त्रीसाठीची मुलगी इथे येऊन बसायची। मात्र त्या मुलीशी त्या इस्त्रीवाल्यांनी जेव्हा त्याच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर काही नागरिकांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले व त्याला देखील अटक करण्यात आली। ही घटना काही असताना सटाण्यामध्ये देखील असाच प्रकार घडला। वारंवार चॉकलेट आणि आम्ही दाखवून मुलीवर 6 महिन्यापासून अत्याचार करण्यात येत होता, त्यामुळे त्या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे। आणि नाशिक जिल्ह्यात चाललं काय नेमकं असाच प्रश्न निर्माण होतो। धन्यवाद संतोष दिलेल्या माहितीबद्दल।